कल्याण पूर्व येथील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी 3 जणांना घेतले ताब्यात। काल रात्री या प्रकरणी कल्याणमधून एका रिक्षा चालकाला ताब्यात घेतले होते, तर आज बुलढाणामधील शेगावमधून आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला घेतले ताब्यात। चौकशी करून अटक करण्याची कारवाई सुरू। विशाल गवळी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो एक विकृत असून त्याचे 3 लग्न झाल्याचे समोर आले आहे। कल्याण पूर्वेत जो कालचा प्रकार होता, यात काल रात्री आम्ही एका आरोपीला अटक केली होती। आज बुलढाणा शेगाव या परिसरातून मुख्य आरोपी विशाल गवळी याला ताब्यात घेतलेले असून आमची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। यात अजून काही आरोपी आहे का याचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करत आहे। 2 आरोपी निष्पन्न झाले, त्या दोघांना ताब्यात घेतले, एक रिक्षा देखील जप्त केली आहे। सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून अजून काही लोक आहेत का याचा अभ्यास सुरू आहे। सध्या 2 तर आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या अटकेची कारवाई करत आहोत। आरोपीचे नाव विशाल गवळी आहे, तो कोळशेवाडी मधला राहणार आहे। यापूर्वी प्रॉपर्टी आणि असे काही गुन्हे दाखल आहेत। सर्वात प्रथम याला अटक करून न्यायालयात नेण्याची प्रायोरिटी आहे, त्यावर त्याचे ॲक्शन घेत कारवाई आम्ही करणार। सध्या आरोपीच्या पत्नीला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपी आणि त्यांची पत्नी या दोघांना अटक केलेली आहे। आरोपीचे यापूर्वी 2 लग्न झालेले आहे, ही तिसरी पत्नी असल्याची माहिती आहे। त्या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनमधला जो कालचा प्रकार होता, त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे, तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। सर, या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे तर नेमकं त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून। त्याच्यामधून काही सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना, जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर, आणि पुढील अटकेची कारवाई करत आहोत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे, तो या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडी मधलाच आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स, काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत। सर, त्याला तडीपार देखील केलेला, मात्र दरवेळेस तो न्यायालयामधून सुटून येतो, यावेळेस आपण काय करतो? जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व गुन्ह्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत। सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे, त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला जाईल। सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे। सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे, नेमकं त्या अनुषंगाने काय आहे? कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे। त्याबद्दल आताचे हे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते, 3 लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आहे। त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।